नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. आजच्या गोष्टीचं नाव आहे संपर्क आणि संबंध, कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन. न्यूयॉर्कमध्ये एकदा एक पत्रकार एका साधूची मुलाखत घेतो. पत्रकार त्या साधूला म्हणतो की तुम्ही मागच्या तुमच्या लेक्चरमध्ये कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन, संपर्क आणि संबंध याच्यामध्ये फरक सांगितला होता, पण तो गोंधळात टाकणारा होता. मला त्याला नीट समजावून सांगाल का? साधू त्या पत्रकाराकडे बघतो आणि हसतो आणि त्या पत्रकाराला विचारतो, तू न्यूयॉर्कचा आहेस का? तो पत्रकार म्हणतो, हो. मग तो साधू त्या पत्रकाराला विचारतो की तुझ्या घरी कोण कोण असतं? पत्रकाराला वाटतं की साधूला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे, म्हणून हे साधू मला असेच काहीतरी प्रश्न विचारत आहेत. तरी पण पत्रकार म्हणतो, ठीक आहे, आपण उत्तर देऊया. म्हणून पत्रकार सांगतो की घरी वडील असतात, आई 4 वर्षापूर्वी वारली, 3 भाऊ आणि 1 बहीण, सगळ्यांची लग्न झालेली आहे. मग तो साधू त्या पत्रकाराला विचारतो की तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलता का? तुम्ही तुमच्या वडिलांची शेवटचं कधी बोलला होतात? तेव्हा त्या पत्रकाराला राग येतो. पत्रकाराला असा प्रश्न पडतो की मी साधूची मुलाखत घेतोय का साधू माझी मुलाखत घेतोय? तरी पण पत्रकार म्हणतो, ठीक आहे, आपण उत्तर देऊया. मग तो म्हणतो, साधारण 1 महिन्यापूर्वी. मग पुन्हा साधू त्याला पुढचा प्रश्न विचारतो की तुम्ही भाऊ बहीण सगळे एकत्र भेटता का? तुम्ही शेवटचे एकत्र कधी भेटला होतात? आता त्या पत्रकाराला खरा खूप राग येतो, पण तो राग लपवतो आणि म्हणतो, 2 वर्षापूर्वी आम्ही ख्रिसमसला सगळे एकत्र भेटलो होतो. मग साधू त्याला विचारतो, तुम्ही जेव्हा एकत्र भेटला होतात तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांजवळ बसला होतात का? वडिलांशी बोललात का? तेव्हा त्या पत्रकाराला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागतं, पण तो काहीतरी कागदावरती लिहिण्याचं नाटक करतो. असं मान डोलवून नुसतं हो म्हणतो. तर तो साधू पुन्हा प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर बसून नाश्ता केलात का? त्यांच्याबरोबर बसून जेवण केलंत का? तुम्ही त्यांना विचारलंत का की आई गेल्यावर त्यांचा दिवस कसा जातो? ते त्यांचा वेळ कसा घालवतात? हे ऐकल्यावर मात्र पत्रकाराच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. तेव्हा तो साधू पत्रकाराचे हात स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि त्याला सांगतो की तुला जर मी दुखवलं असेल तर मला माफ कर, पण तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता. तू जो मला प्रश्न विचारलास की कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन याच्यामध्ये काय फरक आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला दिलं आहे. तुझं तुझ्या वडिलांशी कॉन्टॅक्ट आहे, पण कनेक्शन नाही आहे. कनेक्शन असणं म्हणजे एकमेकांचं हृदयाशी हृदयाने जोडलं जाणं, एकमेकांबरोबर वेळ घालवणं, एकमेकांची काळजी घेणं. तसंच तुमचं भावा बहिणींचं सुद्धा एकमेकांशी कॉन्टॅक्ट आहे, पण कनेक्शन नाही आहे. पत्रकार डोळे पुसतो आणि साधूला म्हणतो की तुम्ही आज मला माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय धडा शिकवलात, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. खरंच दिस इज द रिॲलिटी टुडे. हे आजचं वास्तव आहे. घर असो, ऑफिस असो किंवा समाज असो, फक्त एकमेकांशी कॉन्टॅक्ट आहे, कनेक्शन हरवलं आहे. सो तो आपल्या विश्वामध्ये असतो. म्हणून आपण असं ठरवूया की एकमेकांशी कनेक्ट होऊया, एकमेकांची काळजी घेऊया आणि आनंदी जीवन जगूया. आणि हो, हे साधू दुसरे कोणी नसून स्वामी विवेकानंद होते. तुम्हालाही या गोष्टीतनं आणखीन काही बोध झाले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. नमस्कार.